चेहऱ्यावरील काळे डाग, वांगाचे डाग, तसेच सुरकुत्या, पिगमेंटेशन या सगळ्या गोष्टींपासून जर का तुम्ही त्रस्त झालेले असणार किंवा कितीही उपाय केले तरीही काही बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळत नसणार, तर आजची ही रेमेडी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. फेशियलपेक्षाही 100 पट ग्लो तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही पार्लरमध्ये जाणं विसराल एवढी सुंदर अशी रेमेडी आज आपण तयार करणार आहोत. तर आजची ही रेमेडी कशा पद्धतीने आपल्याला तयार करायची ते नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे लवंग. लवंगाचे फायदे आपल्या स्किनसाठी किती असतात ते तुम्ही एकदा गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी सगळे फायदे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर लवंगमध्ये किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये क्लोव्ह बोलतो त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या स्किनला टाईट करण्यासाठी किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहते. तर चला या ठिकाणी आपल्याला गॅसवर आता एक पातेलं ठेवायचं आहे. तुम्ही त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ॲड करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लवंग ॲड करायचे आहेत आणि एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हाय फ्लेमवर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो करा आणि लो फ्लेमवरच किंवा कमी आचेवरच आपल्याला हे पाणी छान असं उकळू द्यायचं आहे, जेणेकरून पूर्णतः या लवंगाचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल आणि थोडासा ब्राउनिश कलर येतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं उकळू द्यायचं आहे. आपण या ठिकाणी 1 ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे. 1 ग्लासाचं अर्धा ग्लास एवढं पाणी आटतं तोपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं उकळू द्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी पाण्याला उकळी आली आहे. आता या ठिकाणी पाण्याची फ्लेम किंवा गॅसची फ्लेम मी आता लो करते आणि लो फ्लेमवरच आपल्याला छान असं हे पाणी आता 10 ते 15 मिनिटासाठी उकळू द्यायचं आहे, जेणेकरून या लवंगाचा पूर्ण अर्क या पाण्यात उतरेल आणि कलर देखील पाण्याचा चेंज होत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात किती सुंदर असा या पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. तर हे पाणी आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहे हे खूपच कमी लोकांना माहिती असेल, कारण आपले स्किनवर जेवढे देखील प्रॉब्लेम असतात, सुरकुते असतात, त्याचबरोबर काळे डाग धब्बे, वांगाचे डाग, मुरुमाचे डाग असतात किंवा आपल्या वयाच्या आधीच आपला चेहरा हा खूप एजेड दिसायला लागून जातो किंवा खूप आपला चेहरा हा निस्तेज दिसायला लागतो, त्यावर देखील हे लवंगाचं पाणी आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. तर चला या ठिकाणी पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने एका बाउलमध्ये हे चाळून घ्यायचं आहे. तुम्ही हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये देखील स्टोअर करू शकता. ॲज अ टोनर म्हणून देखील तुम्ही दररोज रात्री चेहऱ्यावर हा स्प्रे मारून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला एका आठवड्याच्या आतच तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल, कारण तुमच्या चेहऱ्यावरचे जे सगळे प्रॉब्लेम असतील ते क्लो वॉटरने किंवा लवंगाच्या पाण्यामुळे दूर होतील. कारण आपल्या चेहऱ्यासाठी अँटी एजिंग प्रॉपर्टीज देखील या लवंगाच्या पाण्यामध्ये भरपूर जास्त असते किंवा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते. तर चला आता या लवंगाच्या पाण्यापासून आपल्याला एक सुंदर असा फेस पॅक चेहऱ्याला लावण्यासाठी तयार करायचा आहे. तर या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की ही रेमेडी फॉलो करा. त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. शक्यतो या ठिकाणी मार्केट बेसमध्ये जे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल येतं तेच यूज करा. प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल घेऊ नका, कारण भरपूर जणांना त्याची ॲलर्जी देखील होऊ शकते किंवा रिॲक्शन देखील होत असतात. तर 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि यानंतर आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदूळाचं पीठ. तर या ठिकाणी हे जे इन्ग्रेडियंट आहे ते आपल्या स्किनसाठी किंवा आजच्या रेमेडीसाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. आता नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे ते म्हणजे कस्तुरी हळद किंवा वाईल्ड टर्मरिक, ज्याला आपण आंबे हळद म्हणतो. या ठिकाणी किचनची हळद अवॉइड करा. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद घेत असणार तर ती फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण त्यामुळे भरपूर वेळा आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होत असतात. त्यामुळे शक्यतो कस्तुरी हळद वापरायचाच प्रयत्न करा. तर या ठिकाणी साधारणतः पाव चमचा एवढं मी कस्तुरी हळद या ठिकाणी ॲड केलेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला आपण जे लवंगाचं पाणी तयार केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे.
तर आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये हे पाणी ॲड करायचं आहे. तर साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून एवढं पाणी सुरुवातीला मी ॲड केलेलं आहे. कारण आपण यामध्ये तांदूळचं पीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे हे पाणी देखील आपल्याला थोडं जास्त प्रमाणात लागू शकतं. तर या ठिकाणी नंतर मी अजून 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी यामध्ये ॲड करते आणि छान असा आता आपल्याला हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे. जेणेकरून तो आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित असा अप्लाय होईल आणि व्यवस्थित असा आपल्या चेहऱ्याला याने मसाज देखील करायची आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित असं आपल्याला स्ट्रेक्चर या ठिकाणी ठेवायचं आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट होतात तोपर्यंत हा फेस पॅक आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये दुसरे कुठलेच जास्त इन्ग्रेडियंट ॲड केलेले नाही आहेत आणि सगळे इन्ग्रेडियंट हे नॅचरल आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा नुकसान आपल्या चेहऱ्यासाठी याचे होत नाहीत. जर का तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी मानेला किंवा कानाच्या मागे पॅच टेस्ट करून बघा. थोडा फेस पॅक त्या ठिकाणी लावून बघा. जर का तुम्हाला त्या ठिकाणी सूट झाला त्यानंतरच तुम्ही चेहऱ्यावर हा अप्लाय करा. कारण बऱ्याच वेळा कोणाला सूट होतो किंवा कोणाला नाही होत, त्यासाठी तुम्ही आधी पॅच टेस्ट करू शकता. तर चला, या ठिकाणी फेस पॅक तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की बघा. त्या फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आधी चेहरा थंड पाण्याने चांगला वॉश करून घ्या. स्वच्छ असा धुवून घ्या, कारण चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक किंवा डर्ट ऑइल नको असायला. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करा किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. तर पूर्ण चेहऱ्याला छान असा आता हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. आपण या फेस पॅकमध्ये तांदूळचं पीठ म्हणजे राईस फ्लोअर ॲड केलेलं आहे, जे की आपल्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहे. तर कोरियन पीपल त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पिठाचा किंवा राईस एक्स्ट्रॅक्टचा वापर हा खूप जास्त प्रमाणामध्ये करत असतात. त्यामुळे त्यांची त्वचा ही तेवढीच जास्त तुकतुकीत असते किंवा ग्लास स्किनसारखा इफेक्ट त्यांच्या त्वचेवर दिसत असतो. कारण तांदूळच्या पिठामध्ये आपल्या स्किनला फेअरनेस तर येणारच आहे, त्याचबरोबर त्या पिठामध्ये स्मॉल असे पार्टिकल्स असतात किंवा छोटे छोटे पिठाचे दाणे असतात, जे की आपल्या त्वचेला नॅचरली ते एक्सफोलिएशन होत असतं त्यामुळे. आणि छान असतं आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असते किंवा चेहऱ्यावर, नाकावर किंवा हनुवटीवर जे ब्लॅकेट्स असतात किंवा व्हाईटेड असतात, ते यामुळे आरामात रिमूव्ह होतात आणि आपली चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच जास्त ग्लो करायला लागते. नक्की तुम्ही ही रेमेडी किंवा हा फेस पॅक चेहऱ्यावर आठवड्यातनं एकदा नक्की अप्लाय करा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खरंच खूप सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. आणि आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतो तेव्हा त्याचा रिझल्ट हा आपल्याला लगेच बघायला मिळत नाही, कारण आपण सातत्य आपण कुठल्याही गोष्टीत ठेवलं तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा खरंच सुंदर असा खूप बदल आपल्याला बघायला मिळतो किंवा ग्लो बघायला मिळतो. आपण जेवढा खर्च पार्लरमध्ये करत असतो, बऱ्याच वेळा त्याचे रिॲक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात. त्यामुळे आपण घरच्या घरी जर का अशा होम रेमेडीज ट्राय केल्या तर आपल्या चेहऱ्यावर खरंच खूप सुंदर असा ग्लो बघायला मिळतो. तर चला, या ठिकाणी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेअर फेस पॅकची चेहऱ्यावर अप्लाय करा आणि त्यानंतर 15 मिनिटासाठी फेस पॅक तसा राहू द्या आणि थंड पाण्याने चेहरा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खूपच सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील काळे डाग असतात ते देखील या प्रोसेसमुळे मिनिमाइज व्हायला मदत होत असते. कंटिन्युअसली तुम्ही महिनाभर, तुम्ही दर आठवड्यातनं 2दा किंवा एकदा तुम्ही हा फेस पॅक 1 महिन्याभर तरी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खरंच खूपच जास्त फरक जाणवेल. तर चला, या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर चेहरा वॉश केल्यानंतर स्किन केअर करायचं कधीच विसरायचं नाही. चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायला नको, कारण आपण जो फेस पॅक किंवा कोणतीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात. त्यामुळे मॉइश्चरायझरमुळे आपल्या चेहऱ्याचे जे नॅरिशमेंट असते किंवा हायड्रेशन असतं ते लॉक व्हायला मदत होत असते आणि पोर्स देखील मिनिमाइज व्हायला मदत होत असते.
तर या ठिकाणी छान असा मॉइश्चरायझर चेहऱ्याला आपण अप्लाय करायला हवा. आपल्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर हे चेहऱ्याला अप्लाय करायला हवं, जेणेकरून चेहऱ्यावर त्याचे कुठलेही रिॲक्शन होणार नाही. तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या चेहरा हा अधिकच जास्त ग्लो करायला लागतो. तर चला, या ठिकाणी चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्हाला दिसतच असेल. तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.